कृष्णेकाठी वसलेला सांगली जिल्हा म्हणजे समाज सुधारकांची, कलावंतांची आणि वीरांची भूमी। राज्यात ऊसाचं विक्रमी उत्पादन घेणारा सांगली जिल्हा हा साखर, हळद, द्राक्ष या पिकांसाठीही प्रसिद्ध आहे। चांदोली अभयारण्यामुळे पर्यटनाचा एक वेगळा पैलू जिल्ह्याला जोडला गेलाय। राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्वांमुळे राजकीय दृष्ट्याही पश्चिम महाराष्ट्रातील हा एक महत्त्वपूर्ण जिल्हा। जिल्ह्यातील कृषी, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं जिल्ह्यात उत्तम दर्जाचे रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत। हायब्रिड ॲन्युटी मॉडेल अंतर्गत 1064.64 कोटींच्या निधीतून जिल्ह्यात 315 किलोमीटर लांबींच्या रस्त्यांची सुधारणा करण्यात येत आहे। राज्यमार्ग 143 ते विझोरी, पिलवी, दिघंची, मिरज, हेरवाड ते जिल्हा सीमा या रस्त्याची सुधारणा केल्यामुळे आटपाडी, शेटफळे, पात्रेवाडी, कोळे, पाचेगाव, सराटी आदी गावातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी नेणे सोपे झाले आहे। तसेच श्री क्षेत्र नृसिंहवाडी, मिरज MIDC येथे जाण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध झाला आहे। अपघाताचं प्रमाण वाढलेलं होतं या ठिकाणी आणि आता रस्ता झाल्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे अपघात वगैरे काही नाही आणि आमचा वेळ पण वाचतो आणि पंढरपूर म्हणा, इकडे कराड वगैरे जायला आम्हाला एकदम सुस्थितीत झालेलं आहे सगळं। टोप, वडगाव, आष्टा, तासगाव, आटपाडी, दिघंची रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येत आहे। त्यामुळे टोप, वडगाव, शिगाव, आष्टा, तासगाव, भिवघाट, दिघंची आदी गावांना जाण्यासाठी उत्तम दर्जाचा मार्ग उपलब्ध झाला आहे। या रस्त्यामुळे प्रवास जलद होणार असून येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे। विटा, पेठ, मलकापूर, पावस रस्त्याच्या विटा ते कोकरूड भागातील सुधारणेमुळे विटा, पेठ, मलकापूर, अनुस्कुरा, सातवली आणि पावस परिसरातील दळणवळण सुलभ होऊन अपघाताचा धोका दूर झाला आहे। माझे आजूबाजूची शेतकरी लोक होती, शेतकरी लोकांना ऊस वाहतुकीसाठी किंवा इतर कुठलेही धान्य म्हणा कोणतीही वाहतूक करण्यासाठी फार मोठा अडथळा होता। हा रस्ता झाल्यामुळे त्यांच्या सोयीस्कर झालेला आहे, त्यांची वाहतूक व्यवस्थित झालेली आहे, त्यामुळे त्यांची वेळ वाचला आणि वेळ वाचल्यामुळे त्यांचा जे रानातून निघाला माल हा पूर्णपणे मार्केटला त्यांच्या ठराविक टायमिंगमध्ये पोहोचतोय। रिफ्लेक्टर वगैरे कॉर्नरला अगदी व्यवस्थित बसवलेले आहेत, त्यामुळे अगदी शहराला ह्या अगदी नवीन रूप येण्याच्या पद्धतीनं हा रोड अगदी छान झालेला आहे। बांधकाम विभागानं जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची कामंही केली असून शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, पर्यटक अशा सर्वच घटकांना या रस्त्यांचा उपयोग होत आहे। रस्त्यांबरोबरच शासकीय इमारती देखील जिल्ह्याच्या प्रगतीची ग्वाही देत आहेत। विजयनगर इथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्यात आलं आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी अपुऱ्या जागेचा प्रश्न सुटला असून गतिमान प्रशासनासाठी मदत होणार आहे। सांगलीतील नवीन जिल्हा न्यायालयासाठी A विंग इमारतीचं बांधकाम केल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली असून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत। तसेच B विंगमध्ये कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, न्यायालय कक्ष, लोक अदालत कक्ष आदी नवीन कक्ष समाविष्ट करण्यात आले आहेत। यामुळे कार्यालयीन कामात सुलभता येणार आहे। आटपाडी येथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आवश्यक सुविधा असलेले एक कक्ष विश्रामगृह बांधण्यात आले आहे, तर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे काम प्रगतीपथावर आहे। आटपाडी येथे कैद्यांसाठी असलेल्या स्वतंत्रपूर खुल्या वसाहतीत नवीन 28 खोल्या बांधण्यात आल्या आहेत। या नवीन खोल्यांमुळे कैद्यांच्या कुटुंबियांना राहण्याची सुविधा प्राप्त होणार आहे। विश्रामबाग ते माधवनगर रेल्वे गेटवरील उड्डाणपुलामुळे येथील वाहतूक व्यवस्था गतिमान होणार आहे। दवाखान्याची जी अडचण होती लोकांची हे फार एकदम सुटसुटीत झालंय आणि पूर्वी जे रेल्वे फाटकच्यामुळे ते रेल्वेच्या ट्रॅफिकचा अडथळा होत होतं, त्यामुळे नाही लोकांना लई खरं त्रास व्हायचा। आता एकदम नवीन ब्रिज झाल्याबद्दलही नाही पूर्ण वाहनं असं सुटसुटीत जात आहे, एकदम छान। शिराळा, फकीरवाडी, मांगले रस्ता आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्यावर वारणा नदीवर बांधलेल्या पुलामुळे पावसाळ्यातही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क अखंडित राहणार आहे। मिरज म्हैसाळ रस्त्यावरील कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे। जुना ब्रिटिशकालीन आयर्विन पूल अवजड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती। नवीन पुलामुळे ही समस्या सुटणार असून
सांगलीतील गणपती मंदिर, रामलिंग बेट, येडेनिपाणी येथील मल्लिकार्जुन मंदिर आणि कुपवाड MIDC आदी ठिकाणांना जाण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध होणार आहे. इतिहासकालीन जो पूल आहे तो इंग्रज सरकारच्या काळात बांधलेला आहे आणि आता 100 वर्षा पूर्णत्वाला येत आहे. या कारणाने महाराष्ट्र सरकारच्या शासनाअंतर्गत नवीन पुनर्वसनाच्या पुलाच्या बांधकामाची सुरुवात झालेली आहे. या कामांच्या माध्यमातून विकासाची नवी क्षितिजे गाठण्यासाठी सांगली जिल्हा वेगाने वाटचाल करीत आहे.